नमस्कार. शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सगळ्यांसाठी आजचा आपला हा विशेष भाग आहे. आपण महाटेट 2026 बद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शिक्षक बनून पुढच्या पिढीला घडवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. याच स्वप्नाकडे जाणाऱ्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजेच महाटेट. चला तर मग या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? महाटेट म्हणजे काय, परीक्षेची रचना, पास होण्यासाठी काय लागतं, तयारी कशी करायची, अर्ज कुठे आणि कसा करायचा, आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचा फरक. चला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. महाटेट म्हणजे नक्की काय आणि ही परीक्षा इतकी महत्त्वाची काय आहे हे आधी व्यवस्थित समजून घेऊया. अगदी सरळ आणि सोप्या शब्दात सांगायचं तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा पास करणं अनिवार्य आहे. म्हणजे या परीक्षेविना शिक्षक बनता येत नाही. ही तुमच्या स्वप्नांची म्हणा एक अधिकृत पहिली पायरी आहे. ओके, तर आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नेमकं काय असतं ते आता आपण सविस्तर पाहूया. तर बघा, परीक्षा कशी असेल? प्रश्न असतील मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी. एकूण 150 प्रश्न आणि गुणही 150. वेळ मिळेल 2.5 तासांचा. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे उत्तर चुकलं तरी गुण कापले जाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न नक्की सोडवता येतो. आधी बघूया पेपर 1, जो आहे 1ली ते 5वीच्या वर्गांसाठी. इथे बघा, बालविकास आणि अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित आणि परिसर अभ्यास. हे 5 विषय आहेत आणि सगळ्यांना समान महत्त्व आहे. प्रत्येकी 30 गुण. एकूण झाले 150. एकदम सरळ विभागणी आहे. आता वळूया पेपर 2 कडे. हा पेपर आहे 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी. इथे पहिले 3 विषय म्हणजे बालविकास आणि दोन्ही भाषा. हे पेपर एकसारखेच आहेत, प्रत्येकी 30 गुणांचे. पण खरा बदल आहे 4थ्या विषयात. हा विषय आहे तब्बल 60 गुणांसाठी आणि इथे एक पर्याय निवडावा लागतो. एकतर गणित आणि विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्र. आपल्या पदवीच्या विषयानुसार हा पर्याय निवडायचा असतो आणि हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. बरं, परीक्षेचं स्वरूप तर कळालं, पण पास होण्यासाठी नक्की किती मार्कांची गरज आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बरोबर? चला आता तेच बघूया. तर बघा, पासिंग क्रायटेरिया अगदी स्पष्ट आहे. जे उमेदवार जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 60% म्हणजेच 150 पैकी 90 गुण मिळवणं बंधनकारक आहे. आणि जे राखीव प्रवर्गात येतात म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, त्यांच्यासाठी हाच निकष 55% आहे, म्हणजे त्यांना किमान 82 गुण मिळवावे लागतील. हे आकडे आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करायचा आहे. हां, बघा, इथे ग्राफमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. जनरल कॅटेगरीसाठी 60% बार आणि राखीव प्रवर्गासाठी 55%. हाच तो फरक आहे. आपलं लक्ष काय आहे हे यावरून पक्क करायचं. 90 हा आकडा एकदम लक्षात ठेवा. बहुतांश उमेदवारांसाठी जे जनरल कॅटेगरीत येतात हेच आहे आपलं टार्गेट स्कोअर. मिशन 90 असं म्हटलं तरी चालेल, यावरच फोकस करायचा आहे. ओके, तर परीक्षा काय आहे, पास व्हायला किती मार्क लागतात हे सगळं तर आपण पाहिलो. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तयारी कशी करायची? चला, यशासाठी एक मस्त 4 स्टेप्सची स्ट्रॅटेजी बघूया. ही बघा यशाची चतुसूत्री. सगळ्यात पहिलं, अभ्यासक्रम काय आहे तो इंच समजून घ्या. दुसरं, प्रत्येक विषयाचा वेगळा आणि सखोल अभ्यास करा. तिसरी पायरी, जे वाचलंय ते कितपत आठवतंय हे तपासण्यासाठी भरपूर मॉक टेस्ट द्या. आणि चौथं, शेवटच्या क्षणी धावपळ नको म्हणून रिव्हिजनसाठी छोटे सुटसुटीत नोट्स काढा. ही पद्धत खराच काम करते. आता जरा लक्ष द्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या विषयासाठी काय वाचायचं? बालविकासासाठी NCF 2005 आणि RTE 2009 हे कायदे आणि आराखडे सोडूच नका. भाषा विषयांमध्ये व्याकरण आणि उतार्यांवर लक्ष केंद्रित करा. गणितासाठी तर सराव सराव आणि फक्त सराव, दुसरा पर्याय नाही. आणि बाकीचे विषय म्हणजे EVS, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र, ह्यासाठी आपल्या स्टेट बोर्डाची आणि NCERTची पुस्तकं पुरेपूर वापरा. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा. चला, अभ्यास तर होईल,
पण फॉर्म कधी आणि कसा भरायचा? परीक्षेला अर्ज करण्याबद्दलची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आता बघूया. सर्वात आधी ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. 12 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे, जी आहे cetcell.mahacet.org. इकडे तिकडे कुठेही नाही. आणि हो, फॉर्म भरायला बसण्याआधी ही सगळी कागदपत्र हाताशी तयार ठेवा. आपला आधार कार्ड, एपार आयडी, 10वी-12वीची सर्टिफिकेट्स, तुमचा नवीन फोटो आणि सहीची स्कॅन कॉपी, आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर जातीचा दाखला. हे सगळं रेडी असेल ना की अर्ज भरायची प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाईल. आता आपण आपल्या शेवटच्या पण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. इथे खूप जणांचा गोंधळ उडतो आणि तो आपल्याला टाळायचा आहे. हे बघा, महाटेट आणि MHT-CET ही दोन्ही नावं सारखी वाटतात, पण या दोन परीक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. परत एकदा स्पष्ट करतो. महाटेट ही आहे शिक्षक बनण्यासाठीची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि MHT-CET ही आहे इंजिनिअरिंग, फार्मसीसारख्या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठीची कॉमन एंट्रन्स टेस्ट. दोन्ही पूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यामुळे फॉर्म भरताना चूक करू नका. आपल्याला महाटेटसाठी अर्ज करायचा आहे. तर ही होती महाटेट 2026 परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती. शिक्षक बनण्याचा हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. या प्रवासासाठी आणि तुमच्या तयारीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.